गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या काही घटना सांगलीमध्ये घडल्या, विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, लोकसभेच्या जागेसंदर्भात असेल, त्यामुळं काँग्रेसचा कार्यकर्ता हा नाराज झालेला होता आणि आता लगेचच 4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये हा कार्यकर्ता आपली नाराजी झटकून मरगळ कदाचित येण्याची शक्यता आम्ही गृहीत धरली आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकरता म्हणून स्नेह मेळावा ठेवला, स्नेहभोजन ठेवलेलं होतं. याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमानं कामाला लागला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं एक विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता. दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही आणि आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहोत. एकसंघपणे आम्ही ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळं एक नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत, जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे ऋणानुबंध असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं आणि कार्यकर्ते आहे त्यामुळे रिचार्ज झाले, मोठा उत्साह त्या ठिकाणी होता. दुसरं कोणतंही कारण नाही, कोणी याबद्दल दुसरा अर्थ काढू नये अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा ठेवत आहे, विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.